लहानपणीपासून वाटायचं की युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये जायचं आहे, पण असं फिक्स नव्हतं की आर्मीत जायचं किंवा पोलीसमध्ये जायचं. पेपरला लाईनला गेले, सेंटरमध्ये पाहिलं, लाईनच संपत नव्हती. जितकं पुढं पाहायचे मी तितक्या मुली दिसायच्या. रनिंगच्या आधी आम्हाला थोडंसं बॉडी वॉर्मअप करायला सांगतात. त्या मुली असं म्हणजे एकदम प्रोफेशनल जशा ॲथलीट्स वगैरे राहतात त्यांच्यासारख्या त्या मुली वॉर्मअप वगैरे करत होता. मला त्या मुलींना बघूनच घाम आला होता की कसं होईल, पण मग काही नाही, थोडंसं मनाला समजवलं आता इथपर्यंत आलं तर इथून मागं जायचं नाही, इथून मेलं तरी चालेल. 2 दिवसांतर रिझल्ट लागल्यावर ॲरोतून फोन आला होता की तू सिलेक्ट झाली असं. आणि मी नंतर चौकशी केली तेव्हा कळलं की मुंबई ॲरोमध्ये एकूण 6 जिल्हे होते आणि त्या 6 जिल्ह्यांमधून मी एकटी मुलगी सिलेक्ट झाली होती. नमस्कार, मी प्रणिता निर्मला प्रदीप गांजवे. मम्मीचं नाव सांगण्यामागचं एकच कारण की माझ्या यशामध्ये जेवढं माझ्या वडिलांचं सहकार्य तेवढंच माझ्या मम्मीचं पण आहे. कारण की आज जे काही मी आज इथं आहे ते माझ्या मम्मीमुळंच. माझ्या घरच्यांचं सांगायचं झालं तर माझे पप्पा हे STमध्ये ड्रायव्हर आहे. त्याच्यानंतर माझी मम्मी ही हाऊसवाईफ आहे. माझी आजी, माझे बाबा हे विडी कामगार होते आणि म्हणजे विडीत कारकून होते विडी कामगारामध्ये, आणि माझी आजी आणि मम्मी पण विड्या बांधतात. माझं प्राथमिक शिक्षण हे आमच्याच गावामध्ये झेडपी प्राथमिक शाळा मनेगाव येथे झालं. त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण हे नूतन जवाहर विद्यालय मनेगाव येथे झालं. त्यानंतर मग मी 11वीला आर्ट्स घेतलं, ते पण सिन्नरला GMD कॉलेजला. आत्ता मी करंट SYBAला आहे. तर प्राथमिक शाळेत होते तेव्हापासूनच जास्त ॲक्टिव्ह मला राहायला खूप आवडायचं. 7वी ते 10वी स्काउट गाईडमध्ये होते आणि तेव्हाच ठरवलं होतं की मला म्हणजे युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये जायचं आहे. त्यामुळे एक युनिफॉर्म सर्व्हिसचं एक अट्रॅक्शन होतं आणि त्याच्यामुळंच लहानपणीपासून वाटायचं की युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये जायचं आहे, पण असं फिक्स नव्हतं की आर्मीत जायचं किंवा पोलीसमध्ये जायचं. आणि मी ठरवलं होतं तेव्हा तर फिमेल कॅन्डिडेटसाठी आर्मीमध्ये व्हॅकन्सी पण निघत नव्हत्या. त्याच्यानंतर मग मी आधीपासूनच ठरवलं होतं की जर युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये जायचं आहे तर आपल्याला सायन्स वगैरे घेऊन काहीच उपयोग नाही. त्याच्यामुळं मग मी 7वीपासूनच ठरवलं होतं की मला 10वीला किती पर्सेंटेज पडले तरी मला आर्ट्स घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मला 10वीला बोर्डला चांगले पर्सेंटेज पडले, तरी पण मी 11वीला कॉलेजला आर्ट्स घेतलं. त्यानंतर मग मी इकडे आले कॉलेजला NCC जॉईन केली. तर पहिलं वर्ष तर आमचं कोरोनातच गेलं, त्याच्यामुळे NCCत पहिलं वर्ष काहीच ॲक्टिव्हिटीज करता आल्या नाही. त्याच्यानंतर सेकंड इयरला आमचे एनो सर बदलले. एनो सर आम्हाला लेफ्टनंट भिसे सर आले. तर पहिल्या वर्षीच आम्हाला होते ते पठाडे सर, त्यांच्याशी एवढं इंटरॅक्ट करता आलं नव्हतं. पण सेकंड इयरला जेव्हा भिसे सर आले ते स्वतःच खूप ॲक्टिव्ह होते. म्हणजे प्रत्येक ॲक्टिव्हिटी ते आमच्याकडूनही करून घ्यायचे, ते पण स्वतःचा 100% त्याच्यात द्यायचे आणि कॅडेट्सकडून पण ते 100% घ्यायचे. त्याच्यामुळं मग अजून इंटरेस्ट वाढत गेला. त्याच्यानंतर सेकंड इयरपासून आमचे कॅम्प सुरू झाले आणि NCCचे कॅम्प हे ऑलमोस्ट सर्व हे आर्मी एरियामध्ये असतात. त्यानंतर कॅम्पमध्ये हे पूर्ण कॅडेटला एक आर्मी बॅकग्राऊंड किंवा मग ते आर्मीचं डेली लाईफ हे अनुभवायला मिळत असतं. त्यामुळं मग मी पण भरपूर कॅम्प केले. म्हणजे त्यामध्ये एक CATC होता जो माझा देवळालीला होता बाण स्कूलला, तो होता 10 दिवसाचा. 10 दिवस आम्ही कोरोनामुळं तेव्हा स्टे नव्हता, आम्ही अपडाऊन करून करायचो. पण मग सकाळी 7 पासून ते रात्री 6 पर्यंत आम्ही तिथं राहायचो. त्याच्यामुळं आर्मी म्हणजे कळत चाललं होतं की यांचं डेली शेड्यूल कसं राहतं वगैरे काय. त्याच्यानंतर B-सेट झालं. B-सेट नंतर C-सेट होतं. B-सेटला तर मी 12thला होते. 12thला पण असं म्हणजे आता म्हणजे सगळंच करायचं म्हणजे जमत नव्हतं. त्यामुळं मी कधी असं क्लासला बसले नाही. 12thला लेक्चर केले नाही कॉलेजचे. मी सातत ग्राउंडवर किंवा मग NCCच्या याच्यात होते. पण मग त्यानंतर मग जेव्हा एक्झाम आली तेव्हा मग थोडंसं फोकस्ड इकडं आणलं. त्याच्यामुळे 12thचे एक्झामवर फोकस केलं. मग 12thलाही चांगले पर्सेंटेज पडले. त्यानंतर मग NCCला थर्ड इयरला गेले. थर्ड इयरला गेल्यानंतर मग रँक सिलेक्शन असतं, मग मी त्याच्यात पार्टिसिपेट केलं. सेकंड इयरला पण केलं होतं, तेव्हा LCPL बनले होते. नंतर थर्ड इयरला जेव्हा रँक सिलेक्शनमध्ये पार्टिसिपेट केलं तेव्हा JEO बनले, म्हणजे ज्युनियर अंडर ऑफिसर. तर आहे ना, मग तेव्हा बनल्यानंतर अनेक अनुभव आले, जसे की माझ्यापेक्षा रँकनी किंवा इतर गोष्टींनी मुलं होते बाकीचे, मग त्यांच्याशी कंपेअर करावं लागायचं किंवा मग त्यांना फेस करावं लागायचं. आणि मी त्या 1 वर्षात असा अनुभव घेतला की जे आपल्या बॅकग्राऊंड सराउंडिंग मुलं राहतात, कदाचित असं माझ्या मनाला वाटलं
की मुलांना किंवा पुरुषांना एका फिमेल सिनियरकडून किंवा एका म्हणजे मुलीकडून कमांड घ्यायला म्हणजे थोडंसं का होईना वाईट वाटतं, की त्यांना असं वाटतं की आपण कसं काय त्या मुलीचं ऐकायचं किंवा का आपण तिचं ऐकायचं. त्यांचा काय म्हणतात तो थोडासा पुरुषी अहंकार काय तो जागा होतो. पण मग मला तेव्हा वाईट नव्हतं वाटत. मला छान वाटायचं की मी त्यांच्यावर काहीतरी हे करते, त्याच्यामुळे त्यांना राग येतोय. पण मग मला तेव्हा म्हणजे मी कधीच बोलून नाही दाखवलं. पण मग ठीक आहे, पण आज ते सगळे मुलं आहेत तिथंच आहे आणि मी काहीतरी वेगळं केलं आहे असं मला अभिमान वाटतोय. त्या त्या सर्व सिच्युएशनमध्ये मला नेहमीच BC सरांनी सपोर्ट केला आहे. ते सांगायचे की प्रणिता, तू यांच्याकडे लक्ष देऊ नको, तू तुझं काम हे प्रामाणिकपणे करत जा, तर तुला नक्कीच त्याचं कधी ना कधी फळ भेटेल. 3rd इयरलाच असताना मी एक नॅशनल कॅम्प केला होता तमिळनाडूला. ट्रेकिंग कॅम्प होता आणि ट्रेकिंग कॅम्प होता तो निलगिरी पर्वतावर होता. आणि तेव्हा एवढं छान अपॉर्च्युनिटी मला भेटली होती की आमचा जो स्टे होता तो मद्रास रेजिमेंट सेंटर आहे, तिथं ट्रेनिंग सेंटर आहे एक मद्रासचं, तिथं आम्हाला स्टे करायला भेटला होता. म्हणजे जे आत्ता आर्मीचे मुलं जातं ट्रेनिंगला, तिथं राहायची संधी आम्हाला भेटली होती 15 दिवस. तर आम्ही तिथं पूर्ण दिवस म्हणजे पूर्ण राहिलो. ते सगळं फील केलं, ते सगळं शेड्यूलमध्ये आम्ही पण वागलो. त्याच्यामुळं अजून छान वाटलं. तो एक नॅशनल कॅम्पचा अनुभव होता. त्याच्यानंतर सी सर्टिफिकेटची एक्झाम दिली, त्यातही मला A ग्रेड पडली. त्यानंतर मग मग भरतीचा फॉर्म भरला. भरतीचा फॉर्म भरल्यानंतर मग जेच अडचणी आल्या फॉर्म भरतानाच, की आधार कार्ड अपडेट नव्हतं, पॅन कार्ड नव्हतं, काही डॉक्युमेंट नव्हते. तेच चकरा वगैरे मारून म्हणजे लास्ट जेव्हा डेट एक्सटेंड झाली तोपर्यंत माझे सगळे डॉक्युमेंट होत आले होते. मग मी फॉर्म भरला. फॉर्म भरल्यानंतर पण मनात भीती होती की नाही का, भरलाय फॉर्म पण आपल्याला जमल की नाही, असंच. मग मी पेपरला काय मी कुठे अकॅडमी वगैरे जॉईन केलेली नव्हती, कारण की इकडं माझं तेव्हा FYला मी कॉलेज अटेंड करत होते. मग पेपरची डेट आली. पेपर ही ऑनलाईन होता. त्याच्यामुळं मग फक्त एक छोटंसं पुस्तक घेतलं मी, बाकी रेफर केलं होतं मला मुलांनी. ते पुस्तक घेतलं आणि मला शाळेतूनच म्हणजे मी शाळेतल्या शिक्षकांकडून असं शिकले होते की तुम्ही 10 पुस्तकं न वाचता एकच पुस्तक 10 वेळेस वाचलं ना तर त्याचा फायदा होतो. त्याच्यामुळं मी ते एकच पुस्तक आणि काहीशा नोट्स ह्या भरपूर वेळेस वाचल्या किंवा मग त्याचं चांगलं ऑब्झर्वेशन केलं. बाकी प्रिव्हियस इयरचे पाहिले की कसे क्वेश्चन पडतात काय, आणि त्याचा मला नक्कीच फायदा झाला. त्याच्यानंतर मग मी घरीच अभ्यास करून पेपरला गेले. पेपरला गेल्यावर मग मला म्हणजे असं वाटलं नव्हतं की एवढं कॉम्पिटिशन राहील मुलींचं, ते पण आर्मीसाठी. पेपरला लाईनला गेले, सेंटरमध्ये पाहिलं, लाईनच संपत नव्हती. जितकं पुढं पाहायचे मी तितक्या मुली दिसायच्याच, मागं पाहिल्या तरी मुली दिसायच्याच. म्हणजे असं वाटायचं मला की एवढ्या मुलींनी फॉर्म भरला नसेल. पण म्हणजे नंतर विचार केला, जर एकच सेंटरला एवढ्या मुली असतील एक्झामसाठी, तर अजून पूर्ण इंडियामध्ये आज हा पेपर आहे, तर तेव्हा किती मुली असतील. तर मग तेव्हा थोडीसं नर्वस झाले होते की खरंच केलं पाहिजे का. पण म्हटलं नाही, आता इथपर्यंत आले तर पेपर द्यायचा. पेपरला बसले, अभ्यास होता त्याच्यामुळं पेपर छान गेला. पेपर दिल्यानंतर मग रिझल्टची वाट. आणि माझ्या पूर्णच भरती याच्यामध्ये मला जास्त वेट करावा लागला की कोणताच रिझल्ट माझा लवकर लागत नव्हता. पेपरपासूनच सुरुवात झाली होती. माझा पेपरचा रिझल्ट पण लवकर लागत नव्हता. तो डायरेक्ट महिन्यानी किंवा मग जास्त दिवसांनी लागला रिझल्ट. पेपरचा रिझल्ट लागला. मग पाहिलं की म्हणजे माझा नंबर होतं, माझ्याबरोबरच इतर भरपूर मुलींचे पण त्याच्यात नंबर होते ग्राउंडसाठी क्वालिफाय झालेल्या. मग त्याच्यानंतर मग ग्राउंड होतं. ग्राउंड हे जवळपास आम्हाला त्याच्यानंतर आहे ना 5 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी असेल. पण मग मी लगेच अकॅडमी जॉईन नाही केली. त्याच्यानंतर मी मग जुलैला अकॅडमी जॉईन केली. पण जुलैलाच वनरक्षकचे पण फॉर्म सुटले होते. तर मला अकॅडमीचे सर म्हणजे शिवाजी पवार सर SP अकॅडमीचे, ते मला बोलले की तू हा पण फॉर्म भर वनरक्षकचा. मग मी म्हटलं ठीक आहे. मग वनरक्षकचा पण फॉर्म भरला. मग वनरक्षकचा फॉर्म भरून लगेच पेपर होता महिन्यानी. मग ग्राउंड तिथं स्टॉप झालं. 2 महिने मी वनरक्षकचा अभ्यास केला. त्याच्यानंतर वनरक्षकचा पेपर देऊन आल्यानंतर माझ्याकडे ह्या ग्राउंडसाठी होते 3 महिने. मग मी 3 महिने इकडंच प्रॅक्टिस सुरू केली. आणि ग्राउंडमध्ये मी थोडीशी वीक होते, कारण की प्रॅक्टिस म्हणजे एवढी पण नाही, पण मग थोडी कमी होती इतर मुलींपेक्षा. कारण की त्या मुलींनी 10वी नंतरच लगेच अकॅडमी जॉईन केलेली होती. त्यांचं प्रॅक्टिस ही भरपूर झालेली होती. त्यांनी आधी पण भरत्या दिलेल्या होत्या अकॅडमीतल्या. त्यानंतर मग मी अकॅडमीत जायला लागले. वनरक्षकचा पेपर झाल्यानंतर मग 3 महिने, पहिला महिना झाला थोडासा त्रास, पण त्याच्यानंतर मग मी पण ठरवलं होतं की नाही, करायचं आहे तर करायचं आहे.
तर मग सुरुवात केली. त्या मुली एक टाईम जरी सकाळी अकॅडमीत करत असल्या होत्या तरी मी संध्याकाळीसुद्धा ग्राउंडवर जायचे. पण त्या मुलींसोबत म्हणजे बरोबरीला आले. माझाही टाईम एक्सिलेंटमध्ये यायला लागला. तेव्हा छान वाटायला लागलं की आता कॉन्फिडन्स आला होता की होऊ शकतं आपलं पण. पण नुसती रनिंगच क्वालिफाय करून चालणार नव्हतं, तर मला त्याच्यामध्ये हाय जंप आणि लाँग जंप पण होत्या. आणि माझ्या ॲनालिसिसनुसार तरी त्यांनी हाईटनुसार हाय जंप आणि लाँग जंपचं क्रायटेरिया ठेवला असेल. तर आमची जी आर्मीची हाईटची डेडलाईन होती ती 162 होती आणि माझी हाईट ही 162 एक्झॅक्ट आहे, म्हणजे एकदम ॲक्युरेट. त्याच्यामुळं कुठंतरी ना मला तो उड्यांना ना थोडासा प्रॉब्लेम यायचा आणि मी नर्वस पण झाले होते, कारण की माझ्या अकॅडमीत कधी त्या जंप जातच नव्हत्या. म्हणजे मी एवढी प्रॅक्टिस केली की शेवटचे जे होते शेवटचे 15-20 दिवस राहिले होते त्याच्यात मी इंजर्ड झाले होते. माझ्या कमरेमध्ये ना आचका बसला होता. त्याच्यानंतर मला पळताच येत नव्हतं. फक्त ग्राउंडच्या 2-3 दिवस आधी मी प्रॅक्टिस केली परत. हां, थोडासा टायमिंगमध्ये फरक पडला होता, पण मग म्हटलं ठीक आहे, जे होईल ते जाऊ आपण ग्राउंडला. त्याच्यानंतर मग मी ग्राउंडला गेले. ग्राउंडला गेल्यानंतर पण तिथं मुली बघितल्या. आम्ही संध्याकाळी 3 वाजताची आमची रिपोर्टिंग होती. तिथं गेलो. पुण्याला होतं माझं ग्राउंड, खडकीला. BGM ग्रुप होता जो, बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप, तिथं होतं. तिथं गेल्यानंतर जेव्हा मुली बघितल्या की म्हणजे एवढी प्रचंड गर्दी होती मुलींची, अक्षरशः मुली पाहूनच भीती वाटायला लागली होती. रनिंगच्या आधी आम्हाला थोडंसं बॉडी वॉर्मअप करायला सांगतात. त्या मुली असं म्हणजे एकदम प्रोफेशनल जशा ॲथलीट्स वगैरे राहतात त्यांच्यासारख्या त्या मुली अशा वॉर्मअप वगैरे करत होत्या. मला त्या मुलींना बघूनच घाम आला होता की कसं होईल. पण मग काही नाही, थोडंसं मनाला समजवलं आता इथपर्यंत आलं तर इथून मागं जायचं नाही. आता इथून काही इथून मेलं तरी चालेल पण परत जायचं नाही ग्राउंड केल्याशिवाय. मग ग्राउंड सुरुवात केली. ग्राउंड पण माझं एक्सिलेंटमध्ये आलं. पहिल्या 5 जणींमध्येच मी होते. तेव्हा छान वाटलं की ग्राउंड झालं, म्हणजे विश्वास बसत नव्हता की मी आले. पण मग जेव्हा आपण एकदा पळायला सुरुवात करतो तेव्हा आपल्या मनात कोणतेच विचार येत नाही. फक्त एवढं लक्षात येत राहतं की आपल्याला यायचं आहे, टाईममध्ये यायचं. मग ते ग्राउंड केलं. ग्राउंडनंतर मग उडी मारायचं टेन्शन होतं की जंप जातील का नाही, कारण की एक वेळेस रनिंगमध्ये तरी भरपूर मुली क्वालिफाय होत्या, पण मग ज्या जंप होत्या त्याच्यात भरपूर मुली ह्या डिस्क्वालिफाय व्हायच्या. मग आमची पहिली होती ती लाँग जंप होती. ती लाँग जंप तर माझी कधी आउट ऑफ जातच नव्हती अकॅडमीमध्ये. आणि तिथं एकच चान्स होता आणि त्या पहिलाच चान्स म्हणजे ती लाँग जंप माझी आउट ऑफ गेली. कारण की त्यावेळेसची माझी जी मानसिकता होती ती मी एकदम पॉझिटिव्ह ठेवली होती. नाही, हा लास्ट चान्स समजून मारायचं, ह्याच्यानंतर असं समजायचं की तुला ग्राउंडवर यायला चान्सच नाही, करायचं आहे ते ह्या पहिल्याच चान्समध्ये करायचं. आणि लाँग जंप जी होती पहिली ती आउट ऑफ गेल्यामुळे एक असं म्हणजे कॉन्फिडन्स आला होता की नाही आता बाकी उरलेल्या जंप पण माझ्या जातीलच. त्यानंतर माझी हाय जंप होती ती पण मी क्वालिफाय केली पहिल्याच अटेम्प्टमध्ये. त्याच्यानंतर एक 6 फीटाची एक डीच होती ती पण मी क्वालिफाय केली. त्याच्यानंतर मग ते ग्राउंडचं सगळं क्वालिफाय झालं. एकदम भारी वाटत होतं की हां झालं. त्यानंतर आम्हाला कळलं की आमचं आता हाईट वेट आहे. परत टेन्शन आलं, कारण की माझी हाईट एकदम काठावर होती 162 आणि वेट पण माझं कमीच होतं त्यांच्या तुलनेने. पण मग असं टेन्शन आलं. मग वेटसाठी ठीक आहे, मग तेवढ्या एका पिरियडमध्ये पाणी वगैरे पेले, फ्रूट्स वगैरे खाल्ले थोडेसे. पण मग जे हाईटचं तर अचानक काही करू शकत नाही. पण माझे अकॅडमीचे सर होते, त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं होतं. मी जायच्या आधी 5 मिनटं सरांना भेटले होते की मी सर ग्राउंडला चालले आणि माझा हाईटचा असा प्रॉब्लेम आहे. कारण की मी अकॅडमीत जरी जायचे ना तरी मला हाईटचा प्रॉब्लेम माहीत होता. मी रोज हाईट मोजायचे. माहिती होतं मला नाही वाढणार, पण तरी मी रोज मोजायचे. मला सरांनी सांगितलं होतं की ताऊ तू टेन्शन घेऊ नको, तू फक्त ग्राउंडला जायच्या आधी मला भेट. मी त्याचप्रमाणे सरांचं ऐकून मी सरांना भेटले. सरांनी मला काही ट्रिक्स सांगितल्या की कसं आपण त्यांना आपलं म्हणजे कसं रिप्रेझेंट करायचं, कसं कॉन्फिडंटली उभं राहायचं. मग त्याचप्रमाणे माझी जेव्हा हाईट मेजरमेंट करायची वेळ आली त्याचप्रमाणे मी उभी राहिल्यानंतर पण म्हणजे थोडीशी भीती मनात होती, पण मी त्यांना कधी पुढच्यांना मी चेहऱ्यावर दाखवून दिली नाही ती. माझी हाईट त्यांनी 5 ते 6 वेळेस मेजरमेंट केली असेल. शेवटी माझी हाईट तिथं भरली. मी त्या हाईटमध्ये क्वालिफाय झाले, वेटमध्ये पण क्वालिफाय झाले. आणि मग तेव्हा असं छान वाटलं की हां आजचा दिवस असं नाही का कुठंच काही विघ्न आलं नाही, एकदम सुरळीतपणे सगळं त्या दिवशीचं पार पडलं. त्याच्यानंतर मग आम्हाला मेडिकलची डेट दिली 28. पुढचीच 26 नोव्हेंबरला माझं ग्राउंड होतं आणि 28ला मला मेडिकलची डेट दिली. तर मेडिकलची डेट दिल्यानंतर मग मला माझे जे NCCचे बडीज होते आधी 3rd इयर 2nd इयर, आम्ही 3rd इयरला असताना एक अग्निवीरची भरती झाली होती. त्याच्यामध्ये माझे जे बडीज होते त्यांनी असंच त्यांना विचारल्यावरती सांगायचे की काय काय पॉईंट काढता, काय काय मेजर पॉईंट असतात.
आणि ऑलमोस्ट मला असं वाटायचं की माझ्यामध्ये ते सगळेच पॉईंट आहे, मी मेडिकल कधी फिट होणारच नाही, डायरेक्ट अनफिट होऊन जाईल. पण मग मेडिकलला दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर परत तिथं आपले ट्रूप्स पाडले नंबर वाईज. आमचं मेडिकल सुरू झाल्यानंतर प्रत्येक वेळेस मनात भीती यायची की आत्ता कदाचित हा पॉईंट भेटेल. पण आमच्या अकॅडमीच्या सरांनी आम्हाला सांगितलं होतं की कसं तुम्ही स्वतःला प्रेझेंट करायचं असतं, काही पॉईंट जे आपण नकळतपणे हे करू शकतो, लपवू शकतो. त्याचप्रमाणे मी पण ट्राय केलं आणि मला म्हणजे बाय माय लक मला एक पण पॉईंट भेटला नाही. मेडिकल कधी संपलं हेच मला कळलं नाही. आणि जेव्हा ज्या मुलींना पॉईंट भेटला त्यांना एक रिसिट देत होते. नंतर जेव्हा कळलं की ज्यांना रिसिट दिली नाही त्या मुली फिट आहे, घरी आल्यानंतर पण असं वाटायचं की महिन्यात रिझल्ट लागेल. पण मग महिना होऊन गेला, 2 महिने होऊन गेले, पण तरी काही रिझल्ट लागत नव्हता. आणि त्याच काळामध्ये दरम्यान म्हणजे माझे बाबा एक्सपायर झाले. माझ्या बाबांची खूप इच्छा होती, त्यांना आम्ही जेव्हा घरी येऊन सांगितलं की मी ग्राउंडला गेले होते, क्वालिफाय वगैरे झाले, त्यांना खूप आनंद झाला होता. पण रिझल्ट येईपर्यंतच ते वृद्ध काळामुळे त्यांचं एक्सपायर झाले. आणि नेमके त्यांच्या 13व्याच्या दिवशी माझा रात्री रिझल्ट लागला. जेव्हा माझा रिझल्ट लागला होता तेव्हा मला कळलं की ॲरोमधून मी एकटीच मुलगी सिलेक्ट झाली आहे. तेव्हा विश्वास बसत नव्हता, पण मग ते सत्य होतं, कारण की मला 2 दिवसानंतर रिझल्ट लागल्यावर ॲरोतून फोन आला होता की तू सिलेक्ट झाली असं. आणि मी नंतर चौकशी केली तेव्हा कळलं की मुंबई ॲरोमध्ये एकूण 6 जिल्हे होते आणि त्या 6 जिल्ह्यांमधून मी एकटी मुलगी सिलेक्ट झाली होती. त्याच्यामुळे छान वाटलं आणि आश्चर्यही वाटलं होतं, पण असं कसं झालं. पण नंतर जेव्हा विचार केला तर जेव्हा मी म्हणजे मागं डोळे बंद करून जेव्हा बघितलं की स्ट्रगल किंवा अभ्यास वगैरे, असं वाटलं की मी पण कधी कमी पडले नव्हते. मी पण माझा 100% दिलं आणि त्या 100% दिल्याचाच हा रिझल्ट होता की मी मुंबई ॲरोतून एकटी मुलगी सिलेक्ट झाले होते. किंवा माझ्या मावश्या पोलीस आहे, किंवा माझी मावशी एक जी जॉब करते, त्यासुद्धा सर्व घराचे कामं सांभाळून त्या जॉब करत होत्या किंवा मग स्वतःला एक चांगलं रिप्रेझेंट करत होत्या. मला यातून एकच सांगायचं होतं की आपल्या घरातल्या स्त्रिया किंवा कोणतीही स्त्री ही कधीच पुरुषाला कमीपणा दाखवण्यासाठी जॉब करत नसते किंवा कामं करत नसते. ती तिचं एक अस्तित्व सिद्ध करण्यासाठी किंवा आत्मनिर्भर बनण्यासाठी ती बाहेर काम करत असते किंवा जॉब करत असते. आणि असं नाही की त्याच्यामुळं ती तुम्हाला पुरुषांना कमीपणा दाखवून देते किंवा काय करते. ते एवढंच आहे की जे आपली फॅमिलीच्या ज्या काही प्रॉब्लेम्स असतात त्या म्हणजे दोन्ही जे फिमेल आणि मेल असतात ते दोन्ही सपोर्ट करत म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतात. आपल्या ध्येयापेक्षाही आपले कारण मोठे नसले पाहिजे, की जेणेकरून आपलं जे ध्येय, आपलं जे गोल ठरवले त्याच्यापेक्षा जे आपण त्याच्यासाठी म्हणजे न करण्याचे जे कारण देतोय ते कधीच मोठे नसतात. कारण की जे आपलं गोल असतं तेच सगळ्यात मोठं असतं त्याच्यामुळं ते मिळवण्यासाठी कधीच कोणते कारण द्यायचे नाही. ते कारण दिले तरी त्याला प्रत्येक कारणाला सोल्युशन असतं आणि ते सोल्युशन शोधूनच त्या आपल्या गोलपर्यंत जाण्याचा मार्ग आपणच शोधायचा असतो. शेवटी मी मुलींना किंवा मग इतर स्त्रियांना एवढंच सांगेल की आत्ताच्या काळात तर तुम्ही सर्वच आत्मनिर्भर बनताय, सर्व स्वतःच्या पायावर उभं राहताय. पण तरी जरी असं असलं तरी काही ठिकाणी आज ग्रामीण भागामध्ये किंवा शहरात सुद्धा काही घरांमध्ये अजून अशीच प्रथा आहे की एक स्त्री ही घराबाहेर गेली नाही पाहिजे. तिने घरातल्याच विश्वामध्ये ती राहिली पाहिजे. घरामध्येच तिने स्वयंपाक, मुलं वगैरे बघितले पाहिजे किंवा कोणत्याच मोठ्या डिसिजनमध्ये तिला समाविष्ट करून घेतले जात नाही. पण मी एवढंच सांगू इच्छिते की ज्याप्रमाणे म्हणजे कोणत्याही गाडीचा बॅलन्स हा दोन्ही चाकांनी राहतो, त्याचप्रमाणे घरात सुद्धा एक स्त्री आणि एक पुरुष हे बॅलन्स असतीलच तेव्हाच घर एक व्यवस्थित चालू शकतं. त्याचप्रमाणे मुलींनी देखील स्वतःसाठी एक स्टँड घेतला पाहिजे की नाही, आम्हाला हे करायचंच आहे, आम्ही हे करणारच आहे. आणि आत्ताची सोसायटी अशी आहे की तुम्ही जेवढ्या घाबरून जाशाल ते तुम्हाला तेवढे घाबरवत्या. तुम्ही जर एकदा ठामपणे कोणतेही डिसिजन सांगायचं झालं किंवा नाही तर नाही आणि हा तर हा म्हटल्यात तर कोणीही तुम्हाला बळजबरी करू शकत नाही किंवा कोणत्याच गोष्टीसाठी तुम्हाला डिमोटिवेट करू शकत नाही. त्यामुळे मी एकच सांगते की तुमचं गोल हे तुम्ही लहानपणीपासूनच डिसाईड केलं पाहिजे, त्याच मार्गाने तुम्ही गेले पाहिजे. हा ठीक आहे, ऑप्शन ए हा सक्सेस होईलच असं नाही, पण जो तुम्ही ऑप्शन बी चूज कराल हा त्याच फील्डमधला पाहिजे. कारण की जर तुम्ही ट्रॅक बदलला तर तुम्हाला नव्याने सर्व सुरुवात करावी लागते. पण तुम्ही जर ऑप्शन बी पण त्याच ट्रॅकमधला असला तर तुम्हाला अधिक सोपं जाईल आणि तुम्ही सक्सेस पण लवकर मिळवू शकाल. वेद टॉक्स यांना धन्यवाद देते की त्यांनी मला इथे बोलवून बोलण्याची संधी दिली. थँक्यू.